इथं मी हिरवी मिरची पण घेतलेली बरं का पराठ्याला घालाय. चला तर आता मी चाळण्याला काय करत आहे, चाळून घेतले हे वरीचे तांदूळ येतं आणि तुम्हाला दाखवते ही शाबूचे तांदूळ येते. तर हे आपल्याला दोन्ही पण चाळून घ्यायचे. तर आता ह्याच्यात ठोसर जे असते ना तर हे बाहेर निघलं पाहिजे म्हणजे दळायला परत आपल्याला, म्हणून मी दोन्ही पण चाळून घेत आहे. चला तर आता हे सगळं आपण बारीक करून घेतले. मिरच्या पण बारीक. चला आपल्याला तिखटानुसार मिठानुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपलं मेंदू. तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकताय. तर आता ह्याच्यात काय करायचं आपल्याला, जी मिक्सरमध्ये बारीक मिरची करून घेतली ते पण यूज करायचे पराठ्याला. तर हे जे तिखट आहे तर आपल्याला बटाट्याचं भरीत पण बनवायचे, त्या करताना ठेवायचे. तर मिक्स करून घेत आहे ह्याच्यात थोडंसं आपल्याला तेल पण टाकायचं. बघू शकताय थोडंसं तेल पण टाकायचं हे आपल्याला मळून घ्यायचं. चावी घेऊन जाय. तेल मध्ये आपल्याला बटाटे घालायचे राहिले होते. चिकणीला बटाटे पण यूज करायचे. ते तुम्ही किसणी असली तर किसणी पण हे करू शकताय, पण मी जास्त हाताच्या साह्याने करते. बघू शकताय झालं आहे आपलं पीठ मळून. चला आता मी पराठे करा किंवा तुम्ही धपाटे पण करू शकताय. तर मी धपाटीच करत आहे, लवकर उरकले जाणार हे आपण भरीत बनवायकरता सारण केलेलं आहे. चला आता मी पराठ्याला सुरुवात करत आहे. बघू शकताय आता मी बनवून टाकलेलं आहे. कढईने आपल्याला तेल करून घ्यायचंय. पास्ता झाला. तुमच्याकडं पराठ्याचा तवा असला तर तुम्ही त्याच्यावर बनवू शकताय, माझ्याकडे तवा नाहीये. बघू शकताय आपलं पहिलं जर मोडलेलं आहे तर आपण दुसरं बघूया. मस्त आणि पलटले दिले. तर ह्याला काय करायचं आहे, फक्त नॉर्मल गॅस चालू ठेवायचा, नंतर ना आपण फुल करू शकतोय. चला अशी पटापटा पराठे आपली बनवून झालेले ते ह्या पद्धतीने बनवा. फक्त तव्यावरती टाकताना पाण्याचा हात लावायचा, तेल लावायचं नाही. एवढीच माझ्याकडून पहिल्या ह्याला धपाट्याला गलती झाली. तुम्ही पण तसंच करू शकताय.